हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आजचा प्रवास होता माझा अक्कलकोटचा. तर आपले शॉप 3 दिवसापासून काही कारणास्तव बंद असल्यामुळे मी चालली अक्कलकोटला. म्हणजे स्वामींनी मला बोलवलं म्हणून मी चालली. बरेच दिवसापासून इच्छा होती पण वेळ नव्हता भेटत दुकानामुळे. आणि त्याच्यानंतर मग फायनली आज भेटला तर मग मी निघाले आणि स्टेशनला पोहोचले. खूप गर्दी होती, ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी होती. मग सकाळी पोहोचले अक्कलकोट रोडला. मी नेहमी जेव्हा पण अक्कलकोटला जाते तेव्हा मी माझ्या पहिले दीदीकडे जाते, तिकडनं मग अक्कलकोटला जाते. पण कारण तिकडनं माझ्या दीदीचं घर जवळच आहे. पण यावेळेस मी म्हटलं की तिथं जर गेले तर मला एक दिवस पूर्ण राहायला लागेल म्हणून आणि मला राहायचं नव्हतं कारण दुकान परत माझं चालू होणार होतं दुसऱ्या दिवशी. त्यामुळे मला दर्शन करून लगेच निघून यायचं होतं. अक्कलकोटला पोहोचले आणि मग तिकडे स्वामी निवास यात्री निवास मध्ये गेले. तिकडे 50 रुपीज पर पर्सन आंघोळ करायला होतं. मग तिकडे आंघोळ वगैरे केली आणि मग तिकडनं निघाले मंदिराकडे. नॉर्मल रेडी झाले कारण रेडी व्हायला मला भेटलं नाही. आणि मग तिकडनं गेले मंदिरात, ताट वगैरे घेतलं आणि मग खूप गर्दी होती कारण पौर्णिमा असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. त्याच्यामुळे दर्शनाला मला 1-1.5 तास पूर्ण लागला. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तर माहिती आहे की जिथे गेलं तिकडे लेडीज फर्स्ट असते आणि इथे पण प्रचंड गर्दी होती. लेडीजची जास्त गर्दी होती, पुरुष तर इतके नव्हतेच. आणि पहिले इथे असं होतं ना की लेडीज आणि जेंट्स एकत्र जायचे, बट आता काही कारणास्तव बंद झाले. मग लेडीज आणि जेंट्सची लाईन वेगवेगळी असते आणि मग खूप वेळ लागला दर्शन करायला. आणि गर्दी पण भरपूर होती. आणि सध्या अक्कलकोटमध्ये आपल्या मंदिराचं काम पण चालू असल्यामुळे खूप वेळ लागला. आणि नंतर मग दर्शन पण घाईतच झालं, धक्काबुक्कीमध्ये झालं, म्हणजे जसं पाहिजे तसं झालं नाही. आणि मग दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ तिकडे बसलो आणि नंतर मग निघालो तिकडे प्रसाद वगैरे घेऊन. मला थोडं आपल्या स्वामींसाठी मला वस्त्र पण घ्यायचे होते कारण माझे आधीचे वस्त्र जे आहे ते खराब झाले होते आणि मला तसे कुठेच भेटत नव्हते. सो ते अक्कलकोटमध्येच भेटतात, त्याच्यामुळे मग वस्त्र वगैरे घेतले आणि थोडीशी शॉपिंग पण केली. आणि त्याच्यानंतर मग गेलो चोळपाच्या मठामध्ये. तिकडे एवढी काही गर्दी नव्हती. मग आणि हे जे व्हाईट जे दिसत आहेत ना डबे, तिथे स्वामींच्या पावलं असतात, त्याच्यामुळे मग त्या डब्यातनं जायचं नसतं, जे मग साईडने आपण जाऊ शकतो. मग तिकडे दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ तिकडेही बसलो आणि नंतर मग गेलो चोळपाच्या मठामध्ये. तिकडे खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मग तिकडे म्हटलं आता एवढ्या लाईनीमध्ये लागायचं म्हटलं 1-1.5 तास लागेल. आणि नंतर मग बाहेरून वगैरे दर्शन घेतलं. आणि मग आज मला ना भरपूर वेळ होता, त्याच्यामुळे मी भरपूर मंदिरं फिरले. त्याच्या बाजूलाच आपल्या शंकर महाराजांचं मठ आहे, तिकडे पण दर्शन केलं. तिकडे काय एवढी गर्दी नव्हती, मग फटाफट दर्शन झालं. मग तिकडे दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिकडं निघाले. मग थोडंसं बघितलं, म्हणजे थोडंसं बाजार वगैरे बघितला आणि नंतर मग ज्यूस घेतला कारण खूप थकली होती मी चालून कारण सगळा प्रवास मी चालूनच केला होता. आणि त्याच्यानंतर मला जायचं पण होतं, 5:30 वाजता माझी ट्रेन होती. त्याच्यानंतर मग ज्यूस वगैरे घेतला आणि स्टॉपला बस स्टँड आले, तिकडे पण प्रचंड गर्दी होती. सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.